दरम्यान अकोल्यातली ही दृश्य प्रकाश आंबेडकर हे व्होटिंगसाठी पोहोचलेले आहेत, तर वंचितचे इतरही नेते त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात। वंचितचे पदाधिकारी आपल्याला दिसून येत आहेत। प्रकाश आंबेडकर वंचितचे सर्वेसर्वा हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत अकोला लोकसभा मतदारसंघातून, आणि त्यामुळे अकोल्याची जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची बनल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी स्वतः प्रकाश आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घटनेचे शिल्पकार आहेत त्यांचे नातू इथं उतरलेले आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये, आणि त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या या मतदारसंघाला महत्त्व प्राप्त झाल्याचं पाहायला मिळालं होतं। या ठिकाणी चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती, आणि त्याच ठिकाणी मतदान करण्यासाठी स्वतः प्रकाश आंबेडकर हे मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। त्याची थेट दृश्य आपण बघू शकतोय। यावेळेला नेमकी ते काही प्रतिक्रिया देतात का ते बघावं लागणार आहे, कारण लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि त्यामध्ये मतदार राजा आपला प्रतिनिधी निवडत असतो। तर हा लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्वतः प्रकाश आंबेडकर हे मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत, आणि त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर त्यांचे कुटुंबीय सुद्धा आपल्याला त्यांच्यासोबत दिसून येत आहेत। प्रकाश आंबेडकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जातीय राजकारण आणि मतविभाजनावर विजयाचं समीकरण ठरवणाऱ्या अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अनुप धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर तसंच काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत आहे, आणि या तिघांचंही भवितव्य आता ईव्हीएम मध्ये कैद होत आहे। 4 जूनला याचा निकाल येणार आहे। तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर या ठिकाणी मतदानासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। तर सगळ्यात आधी हे जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे त्यामध्ये सगळ्यात आधी भाजपचे अनुप धोत्रे यांनी येऊन मतदान केलं होतं, त्याचबरोबर काँग्रेसचे अभय पाटील यांनीही मतदान केलं, आणि आता प्रकाश आंबेडकर वंचितचे सर्वेसर्वा हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत, आणि ते मतदान करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात। ते आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहेत। तर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे सलग 11व्यांदा अकोल्यातून आपला नशीब आजमावत आहेत, त्यामुळे आता अकोलेकर जनता, अकोल्यातील मतदार त्यांना पसंती देणार का, त्यांना निवडून देणार का याकडे लक्ष आहे। तर राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत असतानाच अकोल्यामध्ये जी तिरंगी लढत झालेली आहे त्यासाठी सुद्धा मतदान प्रक्रिया आज होतीये, आणि अकोल्यातील मतदार आपला जो खासदार आहे तो लोकसभेसाठी निवडून देणार आहे। त्यामध्येच प्रकाश आंबेडकर हे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आज लोकशाहीचा उत्सव आपल्या देशामध्ये साजरा होतोय। दुसऱ्या टप्प्यातील मतदान होतंय, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आज मतदान होतंय, आणि तिथून उमेदवार असलेले वंचितचे सर्वेसर्वा आणि वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर हे इथं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले। चालू करू। दुसऱ्या फेज मध्ये परभणी, नांदेड, हिंगोली हे 3 मतदारसंघ जे आहेत हे उसाचे सेक्टर आहेत अशी परिस्थिती आहे। इचलकरंजीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही असं म्हणालो होतो पक्षाच्या वतीने की इथेनॉल याचं बंदी उठली आणि त्याच्या फॅक्टऱ्या निघाल्या तर शुगर केनचा जो उसाचा जो दर आहे तो 500 रुपयाने वाढेल अशी परिस्थिती आहे। सरकारच्या पक्षांना या 3 मतदारसंघामध्ये फार प्रतिसाद नाही अशी असणारी परिस्थिती आहे, आणि म्हणून सोलापूर, पुणे, नगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या मतदारसंघामध्ये सरकारी उमेदवारांना, सरकारी पक्षाच्या उमेदवारांना फायदा व्हावा म्हणून असणारं काल पॉलिसी मॅटर त्या ठिकाणी जाहीर केली की ते जाहीर करण्याचा अधिकार नाही, आणि तो म्हणजे की बंदी जी घालण्यात आली होती इथेनॉलवरती ती उठवण्यात आलेली आहे। इलेक्शन कमिशन याच्याकडे सिरियसली बघणार आहे की नाही हा महत्वाचा आहे। आम्ही असारा मानतोय की हा वंचित बहुजन आघाडीचा विजय आहे, आणि त्या भागामध्ये आता अंमलबजावणी करण्याचा जो मार्ग आहे त्या अंमलबजावणी करणाऱ्या मार्गामध्ये आम्हाला असणारा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल येत्या दिवसामध्ये असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसतंय।
आंबेडकर सर, तुम्ही म्हणतात की खरं तर इथेनॉलची बंदी उठवली, याचा हे जाहीर वक्तव्य तुम्ही अनेक सभांमध्ये सुद्धा केलं होतं. तर परंतु सरकारी पक्षाकडनं याची अंमलबजावणी केलेली आहे, याचा फायदा सरकारी पक्षाला. प्रश्न असा आहे की अजून अंमलबजावणी उठवलेली आहे आणि इलेक्शनच्या दरम्यान उठवलेली आहे किंवा त्याची अंमलबजावणी करणारा भाग जो आहे तो अजून शिल्लक आहे. त्या ह्याच्यामध्ये आम्ही मतदाराला परभणी आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये असताना कालपासून सुरुवात केलं होतं की आता अंमलबजावणी करायची. आम्ही चर्चा त्या ठिकाणी सुरुवात केली, प्रश्न ऐरणीवरती आणला, त्याचं बदल आपल्याला असताना त्या ठिकाणी दिसतोय. त्याच्यामुळे त्या बदलाच्या संदर्भातला आता लोकांनी मतदान जर वंचित बहुजन आघाडीला दिलं तर त्याचं अंमलबजावणी फार मोठ्या प्रमाणात करता येईल अशी परिस्थिती. मतदारांना मी हेच आवाहन करतोय की जो प्रश्न कुठल्याच राजकीय पक्षाने घेतला नाही, मग ती काँग्रेस असेल, एनसीपी असेल, ब्रेकअप एनसीपी आणि एनसीपी, त्याच्याच बरोबर शिवसेना असेल, ब्रेकअप शिवसेना असेल, बीजेपी असेल, यांनी महाराष्ट्रातल्या 3/4 भागामध्ये कोकण आणि विदर्भ आपण जर सोडला तर ऊस हे मेन क्रॉप आहे. किंवा त्या संदर्भातला असणारा इथेनॉलचा जो प्रश्न होता तो उल्लेखच केला जात नव्हता किंवा साईड ट्रॅक केला जात होता. त्याला आम्ही असणारा फोकल इश्यू असणारा त्या ठिकाणी केला आणि तो फायदा आम्हाला होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. बाळासाहेब, अकोल्यात भाजप आणि काँग्रेसकडून भाजपपेक्षा काँग्रेसकडून तुम्हाला सातत्यानं टार्गेट केलं गेलं, काय कारण होतं नेमकं आणि काय इतका बाळासाहेबांबद्दल नाही, भाजपनं असे की एकच आहे की कुठलाही पक्ष जिंकण्याची स्ट्रॅटेजी करत असतो, त्याच्यामुळे तो कोणाला टार्गेट करायचं कोणाला करायचं नाही की त्या पक्षाचं धोरण असतं. मी त्याच्यावरती कॉमेंट करणार. परंतु सर, तुम्ही आता महत्वाचा मुद्दा मांडला की खरं तर निवडणूक सुरू झाली, आचारसंहिता आहे, हंगामी सरकार आहे, केंद्र सरकार हे, परंतु ह्या संपूर्ण हंगामी सरकार हे पॉलिसी मेकिंग निर्णय कसे घेऊ शकतात या संदर्भात तुम्ही निवडणूक आयोगात तक्रार करणार? आम्ही निर्णय प्रश्न असं घेऊ शकत नाही हे बरोबर आहे, परंतु गव्हर्नमेंटवरती किंवा रुलिंग पार्टीवरती जे आज आहेत भारतीय जनता पक्ष, यांच्यावरती प्रेशर आपण फक्त प्रेशर किती आहे हे आपण असं बघतोय. जसं महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाडा इथलं ऊसाचं पीक हे महत्वाचं आहे, तशा रीतीने उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा ऊसाचं पीक हे महत्वाचं आहे आणि तिथे सुद्धा इथेनॉलचा इश्यू हा मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यावर मी असं मानतोय की इलेक्शनच्या मध्यभागी असताना गव्हर्नमेंट ज्यावेळेस भूमिका जाहीर करते त्यावेळेस आपण असं एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार इलेक्शन लढत असलं तरी इलेक्शनच्या ग्राउंडवरती वीक विकेटवरती आहे आणि म्हणून आपली परिस्थिती इम्प्रूव्ह व्हावी म्हणून पॉलिसी डिसिजन त्या ठिकाणी घेतलेला आहे. हा पॉलिसी डिसिजन इलेक्शन दरम्यान घेतला असल्यामुळे तो अंमल करता येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही असणारा मतदाराला म्हणतोय की कॅट इज आउट ऑफ द बॅग, म्हणजे असणारा मांजर जे आहे ते पिशवीतून बाहेर पडलेली आहे. आता त्याचा कायदा करणं गरजेचं आहे. जेव्हा मतदाराने वंचितच्या बाजूने मतदान दिलं तर हा कायदा इथेनॉलचा जो आहे आणि ऊसाच्या दरामध्ये त्याचा भाव अंतर्भूत केला पाहिजे हा निश्चितपणे त्याच्यातला आहे आणि ऊसाचा शेतकरी जो आहे त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत होईल. फक्त त्यांनी एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस, एनसीपी, बीजेपी ही त्यांच्या बाजूचे नाहीत, वंचितने हा उभा केलेला आहे, एवढंच फक्त त्यांनी लक्षात ठेवावं. अकोल्याचं आणि राज्याचं संभाव्य राजकीय चित्र तुम्ही कसं पाहता? ते मी आता काही हे करणार नाही, कारण का फर्स्ट फेज झालेला आहे, सेकंड फेज आहे, थर्ड फेज व्हायचा आहे, फोर्थ फेज व्हायचा आहे. त्याच्यामुळे सगळी परिस्थिती बाहेर आल्याशिवाय बोलणं योग्य असं मी त्या ठिकाणी वाटत. आजच्या वृत्तपत्रांच्या जाहिरातीवरती सुद्धा तुम्ही आक्षेप घेतलेला आहे आणि तुम्ही या संदर्भात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करणार आहात का? ज्या पद्धतीने माझं म्हणणं असं आहे की 48 तास अगोदर निवडणूक प्रचार बंद होतो, सर्वच प्रकारे बंद होतो. तेव्हा वर्तमानपत्राने असणारं कुठेतरी ही बंधनं पाळली पाहिजे. पण तो महाराष्ट्र अकोला आज जे सेकंड फेज मध्ये चाललेलं जे आहे त्या सगळ्याच ठिकाणी काँग्रेस आणि बीजेपी यांच्या जाहिराती त्या ठिकाणी दिसतात आहेत. त्या सर्व आरोना आम्ही असं हे करणार आहोत
की आपण याच्या विरोधात कारवाई करा. हा नुसता आचारसंहितेचा उल्लंघन नाही तर कायद्याचा उल्लंघन आहे. त्या कायद्याने 48 तास अगोदर पूर्णपणे प्रचार थांबला पाहिजे. त्याच्यामुळे उमेदवार आणि वर्तमानपत्र या दोघांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. तर प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांना आपला मतदानाचा जो हक्क आहे तो बजावलेला आहे. उमेदवार आहे ते स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघातून आणि मतदान केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.